भरपूर असं प्रोटीन चटपटीत चना चाट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमी साहित्यामध्येच हा पटकन बनला जातो. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चटपटीत चना चाटची रेसिपी पाहणार आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, आपल्याला केव्हाही खाऊ वाटलं तर हा चाट आपण तयार करू शकतो. वेट लॉससाठी तर हा चाट अति उत्तम आहे. तर हा चाट तुम्हाला पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल. चना चाट बनवण्यासाठी रात्री 1 वाटी हरभरे भिजायला घातले होते आणि सकाळ उठून चांगले फुललेले आहेत. आता मी गॅसवर पाणी ठेवले, ते गरम झालं की त्यामध्ये हे हरभरे टाकून दिलेले आहेत. आता कुकरमध्ये शिजवले तरीही चालतील. आता त्यावर झाकण लावून ठेवलेले आहे. आता 15 मिनटं चांगलं शिजवून देणार आहे. आता चिंचेची आंबट गोड चटणी करायची आहे. तर मूठभर अशी मी चिंच घेतलेली आहे. 3 बारके खडे असे गुळाचे घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती करायची त्याच्यावरनं तुम्ही करू शकता. त्यानंतर बाऊल घेतला आहे, त्यामध्ये हे गूळ आणि चिंच टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं झाकून. आता 10 मिनटं झाले की तेच आपलं बाऊल उचललेला आहे आणि तो गॅसवर मिडियम फ्लेमवर शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता हे चिंच शिजत आहे, तर आपला तोपर्यंत आपण जे शिजायला टाकला होता चना किंवा हरभरा, तर ते शिजले का बघून घ्यायचा. आता हे अगदी 15-20 मिनटात छानपैकी शिजलेला आहे. आता गॅस बंद करून टाकायचा. आता चिंच शिजली का बघायची. तीही छानपैकी आता मस्त शिजून झालेली आहे. आता गॅस तोही बंद करून टाकलेला आहे. आता हे पाणी अगदी थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड झाल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण गाळून घेणार आहे. आता चाळण घेतलेली आहे, त्याच्याखाली बाऊल ठेवलेला आहे. आता आपलं चिंच शिजलेली आहे ना, ती थंड झालेली आहे. आता ते टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने चांगलं स्मॅच करायचं, म्हणजे पूर्ण त्याचा पल्प काढून घ्यायचा. हे बघा, गूळ तर पूर्ण विरघळलेलाच आहे. आता चिंच पण एकदम शिजलेली आहे, त्यामुळं पटकन स्मॅच होती. आता हे राहिलेला चोथ आहे तो काढून टाकायचा आणि आपल्या चिंचेचा जो पल्प निघालेला आहे. आता हे मिश्रण बघा, आपल्याला थोडंसं पातळ वाटत असेल ना, परत गॅसवर आपण ते थोडंसं आटवून घ्यायचं, म्हणजे उकळायला ठेवायचं, म्हणजे चांगला असा घट्ट असा पल्प तयार होतो. आता आपल्याला चाट बनवायला घेत आहे. तर त्या प्रथम मी काही सामान घेतलेले आहे ते दाखवते. तर दही फेटून चांगलं घेतलेलं आहे, थोडंसं गोड दही घेतलेलं आहे. त्यानंतर शिजलेला हरभरे घेतलेले आहेत. नंतर आपण ही चिंचेची चटणी आहे, घट्ट करून घेतलेली आहे, मस्त झालेली आहे. त्यानंतर बॉईल केलेला बटाटा आहे आणि ह्या चाटमध्ये टाकायला आपण पापडी केलेली घरीच बनवलेली आहे. ही गव्हाची पापडी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. अगदी मस्त झालेली आहे आपली ही पापडी, क्रिस्पी झालेली आहे. त्यानंतर बारीक नायलॉन शेव घेतलेली, कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, हिरवी चटणी घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला घेतलेला आहे, साधं मीठ घेतलेलं आहे, संदैव मीठ घेतलेले. आता यामध्ये अजून तुम्हाला बारीक चिरून अशी कैरी घ्यायची असली तरी घेऊ शकता. आता आपल्याला चाट बनवायचा आहे, तर पहिल्यांदा मी आपण जे शिजवलेले हरभरे आहेत ते खाली टाकून घ्यायचे आहेत. आता किती पाहिजेत, मी 4 चमचे घेतलेले आहेत किंवा 4-5 असं, कारण आपण प्रोटीनयुक्त करतो आहे, पौष्टिक. तर चणे फार महत्त्वाचे आहेत, म्हणून ते 4-5 चमचे हरभरे घेतलेले आहेत शिजलेले. त्यानंतर शिजलेला जो बटाटा बॉईल केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे.
सगळीकडे पसरून घ्यायचा मस्तपैकी. आणि आता त्याच्यानंतर आपण जे पापडी घरी बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. घरी पण अगदी मस्त अशी आपली चाटमधली पापडी तयार होते. आणि ती आपली गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे आपण. तर हे टाकून घेत आहे. जेवढी पाहिजे तेवढी. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. सगळ्या बाजूनी कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये हिरवी चटणी टाकून घेतलेली आहे. लहान मुलं खात असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालते. थोडंसं असं लाल तिखट टाकून घ्यायचं. पण हिरवी चटणीने जरा चटपटीत मस्त तिखट आंबट गोड असं चाट होतो, म्हणून हिरवी चटणी टाकायची. त्यानंतर त्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे. थोडंसं साधं मीठ भरभरलेलं आहे आणि संदैव मीठ पण टाकलेलं आहे, ज्याला काळं मीठ म्हणतात, तेही टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावर दही टाकून घ्यायचं आहे. आता दही आपण भरपूर टाकलं तरीही चालतं. मस्त असा आपला चटपटीत चाट तयार होतो. हे बघा किती छान झालेला आहे. त्यानंतर आपण जे आंबट गोड चटणी तयार केलेली आहे तीही टाकून घ्यायची. बघा किती छान असा आपला चना चाट बनत आहे. आपण जर हा चना चाट घरी बनवला आणि भरपूर असं लहान मुलांना सुद्धा कितीतरी आवडणार आहे. आपल्याला सर्वांनाच लहानापासून मोठ्यांना खायला भरपूर असा घरी बनवलेला पोट भरून असा होत असतो. आता त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपण जे घरी गव्हाचे चाटवर टाकतात ती पापडी बनवलेली आहे ना, तीही क्रश करून घ्यायची. अगदी क्रिस्पी आहे तीही. त्यामध्ये खाताना इतकी मस्त लागते ना ती पण पापडी चाटसोबत. आता त्यानंतर त्याच्यावर चाट मसाला टाकून घ्यायचा आहे परत, म्हणजे अजून चटपटीत होईल. आणि परत आपण दही टाकून घ्यायचं आहे थोडंसं. हा चाट आपण संध्याकाळी गाड्यावर जे खातो की नाही, अगदी सेम तसाच अगदी लागतो चवीला. आता त्याच्यावर चिंचेची चटणी टाकून घ्यायची आहे. मस्त असा आपला चाट बनत आहे. वरून अजून कांदा टाकायचा आणि थोडंसं असं टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. थोडंसं असं संदैव मीठ टाकायचं आणि बॉईल केलेला बटाटा टाकायचा. आता भरपूर अशी नायलॉनची जी पाणीपुरीला वापरतात का नाही शेव, ती टाकून घ्यायची. कारण आपल्याला चाटवर जेवढी आपण शेव टाकू ना तेवढी तो चाट खूप सुंदर लागतो चवीला, एकदम चटपटीत मस्त लागतो. वरून कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हा चना चाटची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. धन्यवाद.